गजर माऊलीचा गजर माऊलीचा रिसी जारे आल्यानो संसारा पंढरीसी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा बेटीची आवडी कृपाळू तातडी उतावी मागील परिहार पुढे नाहीशी झालिया दर्शन एक वेळा वाट पाहे उभा बेटीची आवडी कृपाळू तातडी उतावे तुका मने निधी आणि कांचे हाती बैसला तो चित्ती निवडिना वाट पाही उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावेळ विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 हरी विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 भगवान विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज पंढरीसी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावी सेवे लागी सेवक झालो झालो सेवे लागी सेवक झालो सेवक सेवे लागी सेवक झालो झालो सेवे लागी सेवक झालो हे तुमच्या लागलो निज चरण लागलो निज चरणा अहो
स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा जय हो यावर न करावा वेरो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वे तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावर न करावा वेरो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाभम जगदनिहित पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैरवलासं विठ्ठलं चिंतयामि जोडून या कोर चरणी ठेवितो माथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे नमस्कारुणी आता नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे वसत्वं मम जिभाग्रे सर्व विद्या प्रदा भव लोकाभिरामं मरणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामुरिष्टं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते ते सद्गुरु तुझे पाय दोणे धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिव्यावतार धरुण केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शकरी मागे शोभे ब्रह्मगिरी निवृत्ती नाथांचे चरणी शरण एका जनार्दने विठ्ठला विठ्ठल 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 पंढरीसी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा बेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीर प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी या ज्ञानदाना करता या चिंतना करता या सेवे करता या कीर्तना करता जो अभंग निवडलाय तो अभंग याची यावत भूतलाभावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह कंड झिजवणारे देवमान्य संत संतमान्य संत आणि लोकमान्य संत असे असणारे महान भगवत भक्त विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण तुमच्या आमच्या वारकरी संप्रदायाच्या कलश आणि शोभून दिसणारे श्री संत जगद्गुरु तुकोबराय यांचा चार चरणाचा आणि तुम्हा आम्हाला सामान्य जीवाला सावरणारा सावध करणारा अभंग आहे विठ्ठल 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 अभंग जो निवडलाय तो अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. कोणाचा आहे? खाली बसलेली मंडळी बोलत जायचं, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. मी तुमच्या घरातला आहे, तुम्ही माझ्या घरातले असं समजायचं, कीर्तन श्रवण करायचं. जास्त अवघड तुम्हाला अजिबात विचारणार नाही. अवघड विचारणं मलाच अवघड येत नाही, त्याच्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं नाही. हां, समोर बसलेल्या सगळ्या मंडळीला मनापासून अंतकरणापासून एक विनंती आहे की ज्यांच्या ज्यांच्या पायात चपला बुट्टा असतील त्यांनी काढून बसा बरं का. या व्यासपीठासमोर आपण जो बसलोय, ज्या व्यासपीठासमोर आपण बसलोय ते व्यासपीठ म्हणजे पुण्य आणि पवित्र व्यासपीठ आहे. आणि याची आचारसंहिता पाळणं, आदर आतिथ्य पाळणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. म्हणून ज्यांच्या ज्यांच्या पायात चपला बुट्टा असतील त्यांनी पवित्र अंतकरणाने काढा आणि आपल्याच पायापाशी ठेवा, कोणी घेऊन जाणार नाही. त्या ठेवा, प्रत्येकाने पायातल्या चपला बुट्टा काढा. विठ्ठल 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 विठ्ठल
संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. कोणाचा आहे? तुकोबारायांचा. असं बोलत चला, प्रतिसाद देत चला. कथा आणि कीर्तन हे संवादात्मक असलं पाहिजे. व्यक्तीने विचारावं आणि श्रोत्यांनी सांगावं. असं जर कथा आणि कीर्तन जर असलं तर कीर्तनामध्ये रंगदेवता प्रकट होते आणि कीर्तनामध्ये रंगदेवता प्रकट झाली की कीर्तनाची वेळ कधी संपून जाते आपल्याला सुद्धा कळत नाही. म्हणून रंगदेवता प्रकट व्हावी याकरता मला प्रतिसाद देत चला. विठ्ठल विठ्ठल अभंग जो निवडला तो अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि या अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाला सावध करताय. जन हो माय बाप हो, मिळालेला आयुष्यरूपी काळ सार्थकी लागावा याकरता, मिळालेला जन्म सार्थकी लागावा याकरता, या संसारूपी चक्रामध्ये आनंद घेत असताना हे संसारूपी चक्र सार्थकी लागावा याकरता एक काम करा. पंढरीसी जारे आल्यानु संसारा, या संसारामध्ये जीवन जगत असताना, जीवनाचा आनंद लुटत असताना एकदा तरी पंढरपुराला जाऊन पोहोचणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि आपण पंढरपुरापर्यंत जाऊन पोहोचावं याकरता जगद्गुरु तुकोबाराय तुमच्या आमच्या सामान्य जीवाला उपदेश करतायत. एक काम करा. पंढरीसी जारे आल्यानु संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग तो तुमचा आमचा सोयरा आहे. तो तुमची आमची आपुलकीने वाट पाहतोय. वाट पाही उभा बेटीची यावडी, कृपाळू तातडी उतावेल. आणि एकदा की त्याच्या चरणापर्यंत जाऊन पोहोचलो, एकदा की त्याच्या चरणापर्यंत जाऊन पोहोचलो आणि आपला पवित्र माथा त्याच्या चरणावरती टेकवला, त्याच्या चरणाचं दर्शन तुम्हा आम्हाला झालं की मागील परिहार पुढे नाही शीन. आणि झाली या दर्शन एक वेळा, एकदा जरी त्याचं दर्शन घेतलं तरी आपल्याला सुखाचा पत्ता कळाल्याशिवाय राहत नाही, किंबहुना शाश्वत सुखाची उत्पत्ती तुमच्या आमच्या जीवनामध्ये झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून अभंगाचा शेवट करत असताना जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा गोड शेवट करतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जन हो माय बाप हो, तुका म्हणे नेदी अनेकांच्या हाती, आणि बैसला तो चित्ती निवडेना. तो सर्वस्व आमचा आहे. माय सुद्धा तोच आहे, बापही तोच आहे. खऱ्या अर्थाने विश्वाच्या पाठीवरती जेवढे काही सुख आहेत हे सगळेचे सगळं सुख त्याच्या चरणावरती. म्हणून तुका म्हणे नेदी अनेकांचे हाती, बैसला तो चित्ती निवडीना. वाट पाहे उभा बेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल अशा अर्थाचं एक सरळ सरळ आणि सोपा अभंग या कीर्तनाकरता, या चिंतनाकरता, या सेवेकरता, या ज्ञानदानाकरता आपल्या सगळ्यांच्या समोर मांडला आहे. या कीर्तनाला, या सेवेला, या ज्ञानदानाला सुरुवात प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं हे वक्त्याचं कर्तव्य असतं. तद्वत या स्नेहाने अगदी थोडासा स्पर्श करतो, पुढे सरकतो. हा कार्यक्रम कशानिमित्त प्रत्येकाला ज्ञाते, प्रत्येकाला माहिती, प्रत्येकाला कल्पना, प्रत्येकाला ठाऊक आहे. पण तरी सुद्धा सांगणं हे सांगणारच किंबहुना वक्त्याचं अध्य कर्तव्य ठरत असतं. याने थोडासा स्पर्श करतो. आज या ठिकाणी कैलासवासी आदरणीय वंदनीय भीमाजी बाबा आबाजी पाटील बोडके या बाबांना, या संपूर्ण बोडके परिवाराला अनाथ करून हेलुकीची यात्रा संपूर्ण पुरडुकी निघून जाण्याला आज वर्ष पूर्ण होत आहे. आणि तुमच्या आमच्या वर्षानंतर तुमच्या आमच्या सनातन धर्माच्या परंपरेनुसार, तुमच्या आमच्या हिंदू धर्माच्या संस्कृतीनुसार जो विधी संपन्न केला जातो त्या विधीला तुमच्या आमच्या सरळ सरळ आणि सोप्या भाषेमध्ये वर्षश्राद्ध म्हणतात. या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने, या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आणि शास्त्रीय भाषेमध्ये चट्टश्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्वजण एक श्राद्धयुक्त गंधकरणाने बाबांना अखेरचा निरोप देण्याच्या दृष्टिकोनातून इथपर्यंत येऊन पोहोचलो आहे. कैलासवासी आदरणीय वंदनीय भीमाजी बाबांच्या पश्चात मोठा परिवार आहे. आयुष्यरूपी काळामध्ये जीवन जगत असताना, संसाररूपी चक्र उपभोगत असताना, प्रपंचरूपी गाडा चालवत असताना, प्रपंचरूपी गाडा ओढत असताना ज्या पती नावाच्या अस्तित्वाने सहकार्य केलं होतं, साथ दिली होती, ते पती नावाचं अस्तित्व गंगा भागीरथी सखुबाई भीमाजी पाटील बोडके या आईंच्या जीवनातून गेल्या वर्षी याच पुण्य दिवसाला कायमस्वरूपी गतप्राण झालं. आदरणीय वंदनीय श्री भाऊसाहेब भीमाजी पाटील बोडके यांच्या जीवनातून एक बाप नावाचा अंतकरण, बाप नावाचा आधारवड, बाप नावाचा वटवृक्ष गेल्या वर्षी याच पुण्य दिवसाला कायमस्वरूपी गतप्राण झाला.
5 मुली आहेत. सौभाग्यवती हिराबाई नामदेव दराडे, सौभाग्यवती कांताबाई चंद्रभान फड, सौभाग्यवती अलका अशोक सांगळे, सौभाग्यवती आशा गोपीनाथ नागरे, सौभाग्यवती सरला अविनाश विंचू. या 5ही मुलींच्या जीवनातून एक बाप नावाचा आधारवड, बाप नावाचा वटवृक्ष आणि निस्वार्थ भावनेने प्रेम करणारं पात्र गेल्या वर्षी याच पुण्य दिवसाला कायमस्वरूपी गतप्राण झालं. सुनबाई आहेत सौभाग्यवती सविता भाऊसाहेब बोडके, नातू आहेत आदरणीय श्री संदीप भाऊसाहेब बोडके, नाती आहेत सौभाग्यवती शुभांगी तुषार घुगे, सौभाग्यवती कांचन अविनाश सानप, नातसून आहे सौभाग्यवती ऋतुजा संदीप बोडके, पंती आहे कुमारी आराध्या तुषार घुगे आणि पंतू आहे कुमार त्रिवेद अविनाश सानप. या सगळ्यांना अनाथ करून इहलोकीची यात्रा संपून परलोके आदरणीय वंदनीय भीमाजी बाबा निघून गेले आणि त्यांना अखेरचा निरोप देत असताना काहीतरी भगवंताबद्दल प्रेम व्यक्त व्हावं, आदर व्यक्त व्हावा, आपुलकी व्यक्त व्हावी, भगवंताच्या नामस्मरणाची शिदोरी अखेरचा निरोप देत असताना त्यांच्यासोबत जावी, या दृष्टिकोनातून आजचे ज्ञानदान आहे आणि या दृष्टिकोनातून आजचे संकीर्तन आहे. या कीर्तनाकरता उपस्थित महाराष्ट्राला पूज्य झालेले सगळे दिग्गज रत्न दिग्गज मंडळी इथपर्यंत येऊन पोहोचल्यात. गोड त्यांच्या मुखारविंदातून पहिली पंचपदी आपण श्रवण केली. असे गोड गाळ्याच्या धनी आणि तितकाच गोड ज्यांचा स्वभाव आहे, आपल्या परिसराचं वैभव, आपल्या परिसराचं भूषण, आपल्या गोड गायनाच्या साधनेच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रातील श्रोते सज्जनांचे मन ज्यांनी वेधून घेतलेत अशा आदरणीय वंदनीय चिंतामण महाराज सानप ते या कीर्तनाकरता उपस्थित आहेत. महाराजांना पवित्र अंतकरणाने वंदन करतो. महाराजांच्या पाठोपाठ गोड गायनाचे साथ जे करतायत, गोड सहकार्य जे करतायत आणि गेल्या अनेक वर्षापासून शिंपीटाकळी गावाला ज्यांचा परिचय आहे, सानिध्य आहे, अशा आदरणीय वंदनीय गोडगळ्याचे धनी विठ्ठल महाराज पवार ते या कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत. तुम्हालाही वंदन करतो. आदरणीय वंदनीय माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे विलास भाऊ आहेत, तुम्हालाही वंदन करतो. बाबा आहेत, तुम्हालाही वंदन करतो. तुमच्या तिघींच्याही चरणावरती पवित्र अंतकरणाने वंदन करतो. इकडे ज्येष्ठ श्रेष्ठ भजनी मंडळ आहे, प्रत्येकाच्या चरणाला पवित्र अंतकरणाने वंदन. आदरणीय वंदनीय आपल्या गावातील परमार्थनिष्ठ व्यक्तिमत्व, भगवान पांडुरंग परमात्म्याबद्दल नितांत श्रद्धा, भाव, विश्वास ज्यांच्या मनामध्ये आणि परमार्थाबद्दल नितांत प्रेम ज्यांच्या मनामध्ये आहे अशा आदरणीय वंदनीय भाऊसाहेब बाबा आहेत, तुमच्याही चरणाला पवित्र अंतकरणाने वंदन करतो. विनेकराच्या स्वरूपाने जे गोड साथ करतायत, सहकार्य करतायत, सेवा करतायत आदरणीय वंदनीय प्रकाश महाराज आहेत, महाराजांनाही वंदन करतो. हार्मोनियमवरती गोड जे सहकार्य करतायत आदरणीय वंदनीय ज्येष्ठ श्रेष्ठ बाबा आहेत, तुम्हालाही वंदन करतो. मृदुंगावरती ज्यांची गोड थाप पडते, आपल्या परिसराचं भूषण, आपल्या परिसराचं वैभव, नवोदित मृदुंगाचार्य आणि खऱ्या अर्थाने मोठं झाल्यानंतर, प्रचलित झाल्यानंतर बाहेर फिरत असताना कोणी आपल्याला व्यासपीठ देतं गड्या, कोणी आपल्याला स्टेज देतं, पण उभं करण्याकरता जे स्टेज देतात ते खरे आपली माणसं असतात. आणि सौरभ महाराज हे सगळे तुमची माणसं आहेत. खऱ्या अर्थाने कितीही मोठे झाले भविष्यामध्ये तरी यांना कधीच विसरायचं नाही. आदरणीय सौरभ महाराज कीर्तनाकरता मृदुंगाची साथ करण्याकरता आहेत, तुम्हालाही वंदन करतो. माझ्यावरती नितांत प्रेम करणारे सगळे जिवलक मंडळी इथपर्यंत येऊन पोहोचले, तुमच्या प्रत्येकाच्या चरणाला पवित्र अंतकरणाने वंदन करतो. आमच्या गावचं भूषण, आमच्या गावचं वैभव, नवोदित कीर्तनकार, गोड ज्यांचा अभ्यास आहे, गोड ज्यांचं गायन आहे, खऱ्या अर्थाने नवीनच कीर्तनाची सुरुवात ज्यांनी केली आदरणीय वंदनीय निखिल महाराज या कीर्तनाकरता इथपर्यंत येऊन पोहोचलेत, तुम्हालाही वंदन करतो. तसेच आमच्या सौरभ महाराजांची थाप असेल, चिंतामण महाराजांचा आवाज असेल, विठ्ठल महाराजांचा आवाज असेल, भाऊसाहेब बाबांचा आवाज असेल आणि माझं थोडंफार वक्तृत्व हे गोड पद्धतीने तुमच्या कानापर्यंत जे गोड पद्धतीने पोहोचवण्याचं काम करतायत. नावाजलेला साऊंड, आपल्या परिसराचं भूषण, आपल्या परिसराचं वैभव अगदी कमी काळात आणि कमी वेळात साऊंडच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांनी नावलौकिक केलंय अशा आदरणीय वंदनीय माझे जीवलग मित्र, पांडुरंग परमात्म्याबद्दल नितांत श्रद्धा, भाव, विश्वास ज्यांच्या मनामध्ये आणि माझ्या हनुमंतरायांच्या चरणाबद्दल नितांत भाव, विश्वास, श्रद्धा ज्यांच्या मनामध्ये आहे अशा आदरणीय वंदनीय प्रवीण भाऊ तेही या कीर्तनाकरता साऊंडची सेवा करण्याकरता उपस्थित, तुम्हालाही वंदन करतो. या संपूर्ण सोहळ्याचं चित्रीकरण जे करतायत नावाजलेला यूट्यूब चॅनल गजर माऊलीचा, खऱ्या अर्थाने आता इथं बसल्या बसल्या आपण कीर्तन श्रवण करतो यात नवल नाही. हा जो सोहळा आहे हा सोहळा उभ्या आयुष्यात कधी जरी पाहण्याची वेळ आपल्याला आली किंवा पाहण्याची अपेक्षा आपल्या मनाची झाली त्यावेळेला खऱ्या अर्थाने गजर माऊलीचा यूट्यूब चॅनल यूट्यूबला सर्च करायचा आणि हा कीर्तन सोहळा खऱ्या अर्थाने पाहायचा. एवढं खऱ्या अर्थाने परिपूर्णतेनं काम करणारं व्यक्तिमत्व आदरणीय वंदनीय विनोददादा कांगणे ते या कार्यक्रमाकरता उपस्थित, तुम्हालाही वंदन करतो. सगळ्यांच्या चरणाला पवित्र अंत करणारे वंदन आणि कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल पाठीमागे एक 5 ते 6 महिन्यापूर्वी आदरणीय वंदनीय साहेबराव भाऊ खालकर यांच्या मातोश्रींच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सेवा करण्याचा योग याच ठिकाणी आला होता. आणि तद निमित्ताने आदरणीय वंदनीय कैलासवासी बाबांचे चिरंजीव भाऊसाहेब भाऊ त्या कार्यक्रमाकरता उपस्थित होते. आणि तेव्हापासून त्यांच्या मनाची इच्छा होती की माझ्या वडिलांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने राहुल महाराजांचं कीर्तन झालं पाहिजे. आणि तेवढ्या पवित्र अंतकरणाने निरोप घेऊन निमंत्रण घेऊन आदरणीय वंदनीय भाऊसाहेब भाऊ असतील, आदरणीय शरद भाऊ असतील, आदरणीय गणेश भाऊ असतील, हे सगळे जिवलग मंडळी घरापर्यंत आले आणि प्रेमपूर्वक अंतकरणाने दिलेलं हे निमंत्रण आहे. आणि जेवढ्या प्रेमपूर्वक अंतकरणाने निमंत्रण माझ्यापर्यंत पोहोचवलं तेवढ्याच प्रेमपूर्वक अंतकरणाने बाबांच्या चरणावरची सेवा समर्पित करण्याचा प्रयत्न करणारे, अगदी थोडं सांगणारे, गोड सांगणारे, प्रत्येकाच्या मनाला पटेल, रुचेल, आवडेल अशा भाषेमध्ये कीर्तन सगळ्यांच्या मनापर्यंत पोहोचवणारे. फक्त विनंती आहे की मला प्रतिसाद दे चला आणि भजन म्हणा. विठ्ठल विठ्ठल या प्रथम वर्षश्राद्धाच्या निमित्ताने, प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वजण इथपर्यंत येऊन पोहोचलोय. आज या बाबांना अखेरचा निरोप देण्याच्या दृष्टिकोनातून, शेवटचा निरोप देण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण इथपर्यंत येऊन पोहोचलोय. वर्षश्राद्ध म्हणजे नेमकं काय? का करावं वर्षश्राद्ध? वर्षश्राद्ध केलंच पाहिजे का? किंबहुना पिंडदान केलंच पाहिजे का? पिंडदान जर केलं तर काय होतं आणि पिंडदान जर केलंच नाही तर काय होतं? हे दोनही मुद्दे तुमच्या मनापर्यंत पोहोचवून पुढे सरकतो आहे का? वर्षश्राद्ध या शब्दाचा अर्थ असा आहे, वर्ष म्हणजे 12 महिने आणि श्राद्ध या शब्दाचा अर्थ असा आहे श्रद्ध यंती इति श्राद्ध, हा म्हणजे गेलेल्या पूर्वजांवरती, गेलेल्या पितरांवरती, गेलेल्या व्यक्तीच्या जीवावरती उरलेल्या संपूर्ण कुटुंबाने श्राद्धयुक्त अंतकरणाने केला जाणारा जो विधी आहे त्या विधीला श्राद्ध म्हणून ओळखलं जातं. आणि जे श्राद्ध वर्षानंतर परिपूर्णतेच्या दिशेने पार पाडलं जातं किंबहुना अखेरचं श्राद्ध म्हणून पार पाडलं जातं त्या श्राद्धाला वर्षश्राद्ध म्हणून ओळखलं जातं. तेच वर्षश्राद्ध आज पूर्णत्वाच्या दिशेला जात आहे. याच वर्षश्राद्धाला तुमच्या आमच्या व्यावहारिक दृष्टिकोनातून दुसरा एक शब्द वापरला जातो, प्रथम पुण्यस्मरण. आणि याच प्रथम पुण्यस्मरणाला, याच वर्षश्राद्धाला शास्त्रीय भाषेमध्ये चट्टश्राद्ध म्हणतात. मग चट्टश्राद्ध म्हणजे नेमकं काय? तर चट्टश्राद्ध म्हणजे आजचा दिवस, आणि आजचा दिवस म्हणजे गेलेल्या व्यक्तीच्या जीवासाठी न्याय निवाडाचा दिवस आहे. आजचा दिवस म्हणजे गेलेल्या व्यक्तीच्या जीवासाठी परिपूर्णतेचा दिवस आहे. आजचा दिवस म्हणजे गेलेल्या व्यक्तीच्या जीवासाठी निकाल प्राप्त होण्याचा दिवस आहे. आजपासून बाबांचा आणि तुमचा आमचा संबंध कायमचा संपला. उरल्या त्या फक्त आणि फक्त आठवणी आणि आठवणीच. गेल्या वर्षी याच पुण्य दिवसाला बाबा फक्त देहाच्या स्वरूपाने तुमच्या आमच्यामधून गतप्राण झाले, पण आजच्या दिवसाला जीवाच्या स्वरूपाने सुद्धा बाबा या संपूर्ण कुटुंबाचा निरोप घेणार आहे. तो निकाल प्राप्त होण्याचा दिवस म्हणजे आजचा चट्टश्राद्धाचा दिवस आहे. आजच्या दिवसापर्यंत गेलेल्या प्रत्येक व्यक्तीचा जीव हा तुमच्या आमच्यामध्येच असतो. त्याला कान नाही पण ऐकायला येतंय, डोळे नाही पण सगळं दिसतंय, त्वचा नाही पण स्पर्श जाणवतोय. माझ्या जाण्यामुळे कोणाला दुःख झालं, कोणाला आनंद झाला, कोण हसतंय, कोण रडतंय, या सगळ्या घटना, सगळ्या गोष्टी या जीवाला ज्ञात असतात. कारण हा जो जीव आहे हा जीव चट्टश्राद्धाच्या दिवसापर्यंत, वर्षश्राद्धाच्या दिवसापर्यंत तुमच्या आमच्यामध्येच असतो. मग नक्की असतो तरी कुठं? सांगतो जरा भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. आजच्या दिवसापर्यंत गेलेल्या व्यक्तीचा जीव तुमच्या आमच्यामध्ये असतो इथपर्यंत ठीक आहे, पण नक्की असतो तरी कुठं? तर आजच्या दिवसापर्यंत गेलेल्या व्यक्तीच्या जीवाचा प्रवास सांगितला. प्रत्येकाला मान्य असणारा ग्रंथ म्हणजे गरुड पुराण. त्या गरुड पुराण नावाच्या ग्रंथामध्ये हे सगळं वर्गीकरण आपल्याला पाहायला मिळतं. हा सगळा कथाभाग आपल्याला पाहायला मिळतो. बरं, गरुड पुराणही थोडासा बाजूला राहू द्या. अजून एक ग्रंथ सांगितला आहे, मृत्यूनंतर पुढे काय, असा एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये या सगळ्या गोष्टीचा विचार विनिमय मांडलेला आहे. माणूस वारला, माणूस गतप्राण झाला म्हणजे संबंध संपला असं मुळीच नाही. कोणतीही व्यक्ती वारल्या कोणत्याही व्यक्तीला लगेच मुक्ती प्राप्त होत नाही. मुक्ती प्राप्त होण्याचा दिवस म्हणजे आजचा चट्टश्राद्धाचा, वर्षश्राद्धाचा दिवस आहे. मग आजच्या दिवसापर्यंत जीव नक्की असू तरी कुठं? तर त्या जीवाचा प्रवास सांगितला आहे. धावत्या वेगामध्ये स्पर्श करतो लगेच अभंगाकडे बोलतो. ऐका, कोणतीही व्यक्ती गतप्राण झाल्या कोणत्याही व्यक्तीचा जीव पहिल्यांदा हा त्या शरीरामध्ये राहतो. तू म्हणाल महाराज तुम्ही आतापर्यंत चांगले बोलत होते, आता बिघडले का काय?
पण पटवून देईल तुम्हाला, माझ्या मनाचं सांगत नाही. आणि जे पुरावे तुमच्या समोर मांडणार आहे त्या पुराव्यांना तुम्ही कळत न कळत कधी अशा मान हलवाल तुम्हाला सुद्धा कळणार नाही. फक्त बारकाईने ऐका. कोणतीही व्यक्ती गतप्राण झाल्या, कोणतीही व्यक्ती मृत्युमुखी पडल्या, कोणतीही व्यक्ती वारल्या, कोणत्याही व्यक्तीचा जीव हा पहिल्यांदा त्या शरीरामध्ये राहतो. कुठपर्यंत? जोपर्यंत आपण त्या व्यक्तीची प्रेत यात्रा घेऊन स्मशानात जात नाही तोपर्यंत. ज्या वेळेला प्रेत यात्रा घेऊन स्मशानाच्या दिशेने आपण मार्गस्थ होतो आणि स्मशानापर्यंत जात असताना जाता रस्त्यामध्ये प्रेताला काय देतो आपण? काय देतो? विसावा देतो. विसावा देत असताना प्रेत खांद्यावरून खाली ठेवण्याच्या अगोदर त्या प्रेताच्या खाली काय ठेवलं जातं? दगड ठेवला जातो. त्या दगडावरती प्रेत ठेवलं जातं आणि प्रेत ठेवल्यानंतर डाव्या बाजूचे खांदेकरी उजव्या बाजूला येतात आणि उजव्या बाजूचे खांदेकरी डाव्या बाजूला येतात. किंबहुना बहुतेक ठिकाणी अशी प्रथा आहे, पाठीमागचे खांदेकरी पुढे येतात आणि पुढचे खांदेकरी मागे जातात. याला तुमच्या आमच्या सरळ आणि सोप्या भाषेमध्ये खांदे पलट नावाची विधी म्हणून ओळखलं जातं. आणि ही विधी संपूर्ण पूर्णत्वाला गेली की प्रेत यात्रा घरून निघत असताना प्रेताचा सोबत एक पदार्थ आपण बांधून आणलेला असतो. काय? भात सोबत बांधून आणलेला असतो. आणि तो भात कुठं सोडला जातो? विसाव्याच्या ठिकाणी सोडला जातो. विसाव्याच्या ठिकाणी भात सोडतात याचा अर्थ असा आहे, त्या जीवाच्या नावाने पहिलं पिंडदान पार पडलं जातं. आणि पहिल्या पिंडदानाने तो जो जीव आहे तो जीव संतुष्ट होऊन हळू शरीर सोडायला सुरुवात करतो. आणि पिंडदानाने संतुष्ट होऊन तो जो जीव आहे तो जीव शरीर सोडत असताना या ब्रह्मचक्रापर्यंत येऊन पोहोचतो. त्याला तुमच्या आमच्या भाषेमध्ये डोक्याची कवटी म्हणतात. या कवटीपर्यंत तो जीव येऊन पोहोचतो आणि स्मशानापर्यंत येऊन पोहोचलो. प्रेत सरणावरती ठेवलं, अग्निनाग दिला की पूर्वीच्या काळी अशी प्रथा होती भाऊसाहेब बाबा, पूर्वीच्या काळी बाबा अशी प्रथा होती. अग्निडाग दिल्यानंतर जोपर्यंत गेलेल्या व्यक्तीच्या डोक्याची कवटी फुटत नव्हती तोपर्यंत माणसं स्मशानाच्या बाहेर निघत. हे खरं आहे का खोटं आहे? इथं समोर जुनी माणसं बसलेले, जुन्या म्हाताऱ्या बसलेल्या आहेत. आजी खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. का बाहेर निघत नव्हती याचं कारण असं आहे, जोपर्यंत डोक्याची कवटी फुटत नाही तोपर्यंत या ब्रह्मचक्रातून जीव पूर्णपणे बाहेर पडत नाही. आणि एकदा की डोक्याची कवटी फुटली की या ब्रह्मचक्रातून जीव पूर्णपणे बाहेर पडतो आणि घागर फोडायला जो आपण विसाव्याचा दगड वापरत असतो त्या विसाव्याच्या दगडामध्ये तो जीव येऊन बसतो. त्याला तुमच्या आमच्या भाषेमध्ये दगड म्हणतात, पण शास्त्राच्या भाषेमध्ये जीवाश्म म्हणतात. का जीवाश्म म्हणतात तर गेलेल्या व्यक्तीचा जीव आणि दगडाला समानार्थी शब्द ऐतिहासिक भाषेमध्ये आश्म म्हणून आहे. तो आश्म आणि जीवाचं एकत्रीकरण या नाम जीवाश्म. आणि त्या जीवाश्माची पूजा 10व्याच्या दिवशी केली जाते. दुसरा दगड चालत नाही. ऐका बरं का बारकाईने, अर्धवट कुणी ऐकू नका, नाही तर मी गेल्यानंतर करा चपात्या. त्या जीवाश्माची पूजा 10व्याच्या दिवशी केली जाते. दुसरा दगड चालत नाही. म्हणून ज्याने कोणी अंत्यविधीच्या दिवशी दगड ठेवलेला असतो त्यालाच 10व्याच्या दिवशी सकाळी सापडावं लागतं. कुठं ठेवला दगड? त्याच दगडाची पूजा 10व्याच्या दिवशी केली जाते. दुसरा दगड चालत नाही. ब्राह्मण काका येतात, त्यांच्या मंत्रांच्या साह्याने, विधीच्या साह्याने, मंत्र पुष्पांजलीच्या साह्याने त्या जीवाश्मामधून त्या जीवाची सुटका प्राप्त करून देत असताना 10व्याच्या निमित्तानं 3 पिंड पाडतात. 3 पिंडाच्या आजूबाजूने 3 ध्वजा लावतात. कावळा येतो, ध्वजा बाजूला लोटतो आणि काकस्पर्श होतो. काकस्पर्श झाल्या पिंडदानाने संतुष्ट होऊन तो जो जीव आहे तो जीव त्या दगडामधून बाहेर पडायला सुरुवात होतो. आणि बाहेर पडत असताना दष्ट्याविधीच्या दिवसापासून वर्षश्राद्धाच्या प्रवासापर्यंत किंबहुना दिवसापर्यंत या गेलेल्या व्यक्तीच्या जीवाला काही अडचणी नको, काही दुःख भोगायला नको, काही त्रास सहन करायला नको. किंबहुना दष्ट्या विधीपासून आजच्या दिवसापर्यंतचा जो प्रवास आहे तो प्रवास सुखासुखी भोगायला मिळावा याकरता पुण्य असावं लागतं. म्हणून सगळे नातेवाईक दष्ट्याविधीच्या निमित्ताने एकत्र येऊन तुमच्या आमच्या ठिकाणी असणारं जे काही पुण्य आहे ते पुण्य तिलांजलीच्या साक्षीने आपण त्या जगाला अर्पण करतो. तिळतिळ पुण्य अर्पण करून झालं की ब्राह्मण काका पुन्हा एकदा मंत्रांच्या साह्याने पूर्णपणे त्या जीवाच्या सुटका त्या दगडामधून प्राप्त करून देतात. आणि तो जो रिकामा दगड आहे तो रिकामा दगड डाव्या खांद्यावरून वाहत्या पाण्यामध्ये टाकून द्यायला लावतात. आता दगडाचा संबंध संपला, उरला आता फक्त जीव. दशक्यावधीच्या निमित्ताने जीवाश्मावरून त्या जीवाची सुटका झाली की 13व्यापर्यंत तो जो जीव आहे तो जीव आपल्या गावच्या शिवेवरती राहतो.
कुठे राहतो? गावच्या शिवेवरती राहतो. इकडे लालपाडी, त्याच्यानंतर इकडे दारणा सांगवी, चितेगाव, त्याच्यानंतर नागापूर, अशा गावच्या शिवेवरती तो जीव राहतो. आणि 13चे 13 पिंड पाडले, काकस्पर्श झाला, 13चे 13 माणसं जेवले की या जीवाचा प्रवास चालू होतो. तुमच्या आमच्या भाषेत या जीवाचा प्रवास 12 महिने चालतो आणि शास्त्राच्या भाषेमध्ये या जीवाचा प्रवास 12 दिवस चालतो. चालून चालून या जीवाला भूक लागते, म्हणून 12 दिवसाचे 12 जेवण सुद्धा ठरलेले असतात. मग आम्ही म्हणतो ना, आमच्या बाबांचा पहिलं जेवण, दुसरा महिना दुसरं जेवण, तिसरा महिना तिसरं जेवण, असे 12चे 12 महिन्याचे जेवण ठरलेले असतात. आणि 12चे 12 महिन्याचे जेवण या पितरांच्या नावाने खाऊ घालणं हे उरलेल्या संपूर्ण कुटुंबाचं कर्तव्य आहे आणि खाऊ घातलीच पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये त्याच्यातही पळवाट काढली आपण. पटून देईल तुम्हाला, माझ्या मनात असं सांगणार नाही. 12चे 12 महिन्याचे मासिक श्राद्ध यथायोग्य पद्धतीने पार पाडणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. व्यक्ती निघून गेल्यानंतर जे काही पिंडदान सांगितले आहेत ते पिंडदान पार पाडणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. 12चे 12 महिन्याचे मासिक श्राद्ध पार पाडायचे बरं का माता माऊल्यांनो. ऐका, यांनी जर ऐकलं नाही तर तुम्ही सांगायचं त्यांना 12चे 12 महिन्याचे मासिक श्राद्ध पार पाडले पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये लोकांनी त्याच्यातही पळवाटा काढल्या. काय पळवाटा काढल्या सांगू का? लोक म्हणतात, महाराज आमच्या घरामध्ये आमच्या मुलीचं लग्न आहे, आमच्या मुलाचं लग्न आहे, आम्हाला शुभ कार्य करायचंय, आम्हाला आमच्या घरामध्ये मंगल कार्य करायचंय, आम्हाला पूर्णपणे वर्ष श्राद्ध करायचं नाही, आम्हाला 6.5 मासे वळवायचे. 6.5 मासे लोक वळवतात, पण 6.5 मासे सुद्धा कधीच वळवायचे नाही. का वळवायचे नाही? 6.5 मासे वळवल्यामुळे तुमच्या आमच्या घरातल्या एखाद्या शुभ कार्याला पळवाट मिळते, पण 6.5 मासे वळवल्यामुळे या पितरांची भूक अपूर्ण राहते आणि अपूर्ण राहिलेल्या भुकेमुळे हे पितर असंतुष्ट राहून तुमच्या आमच्या उरलेल्या संपूर्ण कुटुंबाला शाप देतात आणि शाप दिल्यामुळे तुमच्या आमच्या कुटुंबाला पितृदोषाला सामोरं जावं लागतं. कळत नकळत वाद घडतात, विवाद घडतात, कलह घडतात, कटकटी घडतात, भांडणं घडतात. कुटुंबामध्ये सुख समृद्धी नांदत नाही, समाधान टिकत नाही, लक्ष्मी थांबत नाही. हे माझ्या मनाचं नाही, जगद्गुरु तुकोबारायांच्या मनातला पुरावा आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आहा कट्टा त्यांचे करीती पितर वंश दुराचारी पुत्र झाला, वंश पुत्र झाला, वंश दुराचारी पुत्र झाला. हा कट्टा त्यांचे करीती पितर वंश दुराचारी झाला, वंश दुराचारी झाला, वंश दुरी झाला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, यथायोग्य पद्धतीने या पितरांना जर संतुष्ट जर केलं नाही तर आहा कट्टा त्यांचे करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. ज्याच्या पोटाला आलेला वंश हा दुराचारी जन्माला आला त्यांचे जे पितर आहे, ज्याच्या पोटाला आलेल्या वंश दुराचारी जन्माला येऊन यथायोग्य पद्धतीने पिंडदान पार पडलं नाही त्यांचे जे पितर आहे, त्यांचे पितर त्यांच्या कुटुंबाला नीट झोपू देत नाहीत, नीट खाऊ देत नाही, आपलं कोणतंही काम सिद्धत्वाला जाऊ देत नाहीत. आहा कटा त्यांचे करीती पितर आणि वंशी दुराचार पुत्र झाला. जर 6.5 मासे जर वळवले तर या पितरांची भूक अपूर्ण राहते आणि हे जे पितर आहे हे पितर न राहता तुमच्या आमच्या कुटुंबाला शाप देतात. आणि या उलट त्या पितरांना संतुष्ट करण्याकरता सगळेचे सगळे पिंडदान यथायोग्य पद्धतीने पार पाडले तर हे जे पितर आहे हे पितर तुमच्या आमच्या कुटुंबाला शाप देण्याच्या ऐवजी हे पितर तुमच्या आमच्या कुटुंबाला आशीर्वाद देतात. जय हो कोणा कल्याण इच्छित या कोणा कल्याण इच्छित या कोणा कामने पितृ आशीर्वाद देती हो कल्याण इच्छित हा तया कुळा तुका मने पितृ आशीर्वाद देती कल्याण
पुरावा आणि समर्पक पुरावा आदरणीय वंदनीय चिंदूबाबांनी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडला. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याणीची ती तया कुळा उरलेल्या संपूर्ण कुळाचं उरलेल्या संपूर्ण कुटुंबाचं कल्याण निश्चित राहतात. तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या कुटुंबाला आशीर्वाद देत राहतात. मग तुमच्या आमच्या कुटुंबाला आशीर्वाद मिळावा याकरता पवित्र अंतकरणाने पितरांची सेवा करणं यथायोग्य पद्धतीने पिंडदान पार पाडून त्यांना संतुष्ट करणं तुमचं आमचं संपूर्ण उरलेल्या कुटुंबाचं कर्तव्य आहे. मग पिंडदान जर पार पाडलं तर हे जे पितर आहे हे पितर आशीर्वाद देतात आणि पिंडदान जर पार पाडलं नाही तर शाप देतात. मग शाप लागू नये याकरता आणि सुख समृद्धीने जीवन जगलं पाहिजे याकरता आपण आशीर्वाद मिळवण्याकरता यथायोग्य पद्धतीने पिंडदान पार पाडणं उरलेल्या संपूर्ण कुटुंबाचं कर्तव्य आहे. विठ्ठल आणि तोच हेतू मनामध्ये ठेवून आदरणीय वंदनीय भाऊसाहेब भाऊ बोडके आणि त्यांचा संपूर्ण परिवार त्यांनी एकत्रित येऊन सुंदर अशा सोहळ्याचं किंबहुना सुंदर अशा कार्यक्रमाचं नियोजन केलं. पिंडदान घरी संपन्न झालं. आता इथं ज्ञानदान संपन्न होतंय आणि ज्ञानदान संपन्न झालं की यानंतर आपल्या वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याचे प्रयत्न करण्याकरता खऱ्या अर्थाने आईवडिलांच्या ऋणातून आपण उतराई होऊ शकत नाही पण प्रयत्न करत राहणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आणि तोच उद्देश मनामध्ये ठेवून त्यांनी यानंतर अन्नदानाची सुद्धा सेवा किंबहुना अन्नदानाचं सुद्धा नियोजन गोड पद्धतीने केलेलं आहे. विचार जर केला त्या मृत्यूलोकामध्ये ज्याचा ज्याचा जन्म सोहळा संपन्न झाला त्या हरेक व्यक्तीला हरेक जीवाला हरेक माणसाला इच्छा नसताना देखील काळाच्या पडद्यावर जावंच लागतं. ही मृत्यूलोकातली सत्यता आहे. ज्या ठिकाणी तुमचा आमचा प्रत्येकाचा जन्म सोहळा संपन्न झाला आहे त्या ठिकाणाला तुमच्या आमच्या सरळ सरळ आणि सोप्या सोप्या भाषेमध्ये जग जरी म्हणत असलो तरी शास्त्राच्या भाषेमध्ये मृत्यूलोक म्हणतात. आणि मृत्यूलोक या शब्दाचा अर्थ त्याच नावात दडलेला आहे. मृत्यू म्हणजे मरणे आणि लोक म्हणजे तुम्ही आम्ही सामान्य जीव. तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाला जितानंतर काळाच्या पडद्यावर जावंच लागतं त्याच ठिकाणाला मृत्यूलोक म्हणतात. ज्या अर्थी तुमचा आमचा प्रत्येकाचा जन्म सोहळा संपन्न झाला त्या अर्थी तुम्हाला आम्हाला एक ना एक दिवस मरणाच्या सोहळ्याला सुद्धा सामोरं जावं लागतं. ही मृत्यूलोकातली सत्यता आहे. इथं उरायला इथं राहायला कोण याला नाही प्रत्येकाला मरण निश्चित. अतिशय गोड आवाजामध्ये आणि समर्पक पुरावा आदरणीय चिंदू महाराजांनी मांडला. इथं ओरायला तो काळ सावधान हो आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणारा सकाळ नाशिवंत देह जाणारा सकाळ नाशिवंत देह जाणारा सकाळ नाशिवंत देह जाणारा सकाळ आयुष्य खातो काळ सावधान हो आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान हो आयुष्य खातो काळ सावधान इथं उरायला इथं राहायला कोण याला नाही. दुसराही पुरावा आदरणीय ताईने गोड पद्धतीने आपल्या कानापर्यंत पोहोचवला. वा काय नाव तुमचं? तनुजाताई घुगे. वा वा एकदा जोरदार आवाज जोरदार खणखणी टाळी वाजवा. आयुष्य खातो काळ सावधान
सावधान नाशिवंत देह जाणार सकळ एक ना दिवस तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला हे जग सोडून निघून जावं लागतं. ही मृत्यू लोकातली सत्यता. इथं उरायला इथं राहायला कोण येणार नाही. प्रत्येकाला मरण निश्चित आहे. इथं राहायला फक्त 7 महात्मे आले, बाकी सगळे जायला आले. इथं उरायला इथं राहायला कोण याला नाही इथपर्यंत ठीक आहे. फक्त इथं राहायला 7 महात्मे आलेत. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही का बरं असे 2 तोंड्यासारखे बोलतात. पण दोन्ही मुद्दे तुम्हाला क्लिअर करून देतो ऐका. इतर उरायला इथं राहायला फक्त 7 महात्मे आले, बाकी सगळे जायला आले. आणि ते आता सुद्धा तुमच्या आमच्यामध्ये आहेत. आपल्याला डोळ्याला दिसत जरी नसले तरी आपल्यामध्ये आहेतच. 7 महात्मे फक्त इथं उरायला आले, इथं राहायला आले, बाकी सगळंचे सगळं जग एक दिवस जाणार आहे. 7 महात्मे कोणते कोणते ऐका. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमान शबिभीषण कृपः परशुरामस्य सप्तैते चिरंजीविना. अश्वत्थामा बली व्यास कृपाचार्य परशुराम हनुमान आणि विभीषण हे जे 7 महात्मे आहेत, हे 7 महात्मे आता सुद्धा तुमच्या आमच्यामध्ये आहेत, फक्त आपल्याला डोळ्याला दिसत नाही. आणि अनुभव जर घ्यायचा असेल तर आपल्या प्रत्येकाच्या गावामध्ये असणारं मंदिर म्हणजे हनुमंतरायांचं मंदिर. हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये जायचं आणि आपल्या अंतकरणातली पवित्र अंतकरणाने इच्छा अपेक्षा हनुमंतरायांच्या चरणावरती नतमस्तक होऊन हनुमंतरायांना सांगायची. जेवढा वेळ हनुमंतरायाला तुम्ही द्याल त्या वेळाच्या आत आपल्या अंतकरणातली इच्छा पूर्णत्वाला घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. कारण जिवंत आणि ज्वलंत देवस्थान जर कोणतं असेल तर हनुमंतरायांचं आहे. आपल्या प्रत्येकाच्या गावागावातलं आता सुद्धा तुमच्या आमच्यामध्ये आहेत ते. अश्वत्थामा बली व्यास कृपाचार्य परशुराम हनुमान आणि विभीषण हे जे 7 महात्मे आहेत, हे 7 महात्मे ज्या वेळेला देवापाशी होते त्यावेळेला देवाला त्यांनी प्रार्थना करावी, देवा आम्हाला मृत्यूलोकामध्ये जन्माला घाला. देवाने त्यांना प्रतिप्रश्न करावा, मी जर तुम्हाला मृत्यूलोकामध्ये जन्माला घातलं तर तुम्ही काय कराल. त्यावेळेला या 7 महात्म्यांनी विश्वाच्या मालकाला उत्तर दिलं, देवा नारायण नामे हो जीवन मुक्त आणि कीर्तनी अनंत गाऊ गीती. देवा तुझं नामस्मरण करू, चिंतन करू, कथा ऐकू, कीर्तन ऐकू आणि जीवनाचा उद्धार करून घेऊ. दिलेलं उत्तर विश्वाच्या मालकाला आवडावं. देवाने या 7 महात्म्यांना जन्माला घालावं आणि सांगितल्या प्रकारे या 7 महात्म्याने विश्वाच्या मालकाचं चिंतन करावं, भजन करावं, कीर्तन करावं आणि स्वतःच्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा. आणि आज त्यांच्या मरणाला सुद्धा मरण आलं म्हणून ते स्वतः सांगतात, नाही आम्हा जन्मा मरावी लागत, मरावी लागत. त्यांना जन्मही शिल्लक राहिला नाही आणि मरणही शिल्लक राहिला नाही. कारण काय, मरण मरण आणि येले, मरण मरण आणि येले. आणि मरणामरण आणि येले. त्यांच्या जीवनामध्ये जन्मही शिल्लक राहिला नाही आणि मरणालाही मरण आलं असे पुरावे आपल्याला संत साहित्यामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे 7 महात्मे फक्त इथं उरायला आले. मग जाणाऱ्यांची यादी किती, कोण कोण जायला आलं. जाणाऱ्यांची यादी जर बघितली तर इथं कोणी उरायला आलं नाही, प्रत्येकाला मरण निश्चित आहे. कालपर्यंत अनेक गेले, आजही अनेक जाणार आहे, इथून पुढे सुद्धा अनेक जाणार आहे. आज मेला पंजा मेला, आज मेला पंजा मेला, आज मसना गेला, आज मेला पंजा मेला, आज मेला पंजा मेला, आज मेला पंजा मेला, बाप मसना गेला, बाप मेला पंजा मेला. देखत देखत ना तू देखत ना तू पाहतो तोही तैसा झाला, देखत देखत ना तू पलतो तोही तैसा झाला, देखत ना तू पलतो तोही तैसा झाला. हे उठा उठा जागा पाठी, उठा उठा जागा पाठी, भयाले मोठे, उठा उठा जागा पाठी, उठा उठा जागा पाठी, उठा उठा जागा पाठी, भयाले मोठे, उठा जागा पाठी. आज मेला पंजा मेला, जय हो. बाप गेला,
देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला आज हा मेला पंज मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. अतिशय गोड आणि समर्पक पुरावा चिंदू महाराजांनी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवला. 750 वर्षापूर्वी ज्ञानोबाने तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाला सावध करा वचन. हो माय बाप हो, जावं लागतंय मृत्यू लोकातली सत्यता आहे. कालपर्यंतही अनेक माणसं गेले, आजही अनेक माणसं जाणार आहे आणि तुम पुढे सुद्धा अनेक माणसं जाणार. इथं उरायला इथं राहायला कोणी आलं नाही, प्रत्येकाला मरण निश्चित आहे. कालपर्यंत किती माणसं गेले, आज आपल्या डोळ्या जगत किती माणसं जाणार आहे आणि तुम पुढे किती माणसं जाणार आहे याचा गोड म्हणे एकाचे द्याये तुका म्हणे एकाचे द्याये तुका म्हणे काचे डाये हा तुका म्हणे एकाचे का जानो नदरसी भय का जानोनी 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 नदरसी भय आता जागा रे बाईनो जागा जानोनी नदरसी भय आता जागा रे बाईनो जागा आता जागा रे बाईनो जागा. वा. जगद्गुरु तुकोबारायांच्या मुखारविंदातून बाहेर पडलेली शब्दवाणी आदरणीय भाऊसाहेब बाबांनी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडली. जावं लागतंय मृत्यू लोकातली सत्यता आहे म्हणून आपण मरणाच्या अगोदर सावधानतेने जीवन जगावे याकरता जगद्गुरु तुकोबाराय सावध करतायत. उठ जागे वारे आता उठ जागे मारे आता मरण करा पंढरीनाथा मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता बाबे चरणी ठेवा माथा व्यथा जन्माच्या धनदारा पूजन धनदारा पूजन सुख विव्यथा जन्माच्या धनदारा पुत्र जना धनदारा पुत्र ज्ञानोबराय तुम्हा आम्हाला जागवतात, नामदेव महाराज तुम्हा आम्हाला जागवतात, तुकोबराय तुम्हा आम्हाला जागवतात. कारण मरण हे प्रत्येकाला निश्चित आहे. इथं उरायला इथं राहायला कोण येणार नाही, प्रत्येकाला मरण निश्चित आहे. कालपर्यंतही अनेक माणसं गेले, आजही अनेक माणसं जाणार आहे आणि तुम पुढे सुद्धा अनेक माणसं जाणार आहे. आणि म्हणून ज्ञानोबराय म्हणतात आज मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. आणि म्हणून उठा उठा जागा पाटी बयाले मोठे हो पंढरी वाचो निदुजा ठाव नाही कोठे उठा उठा जागा पाटी बय आले मोठे. चिंदू महाराजांनी पहिला मांडलेला पुरावा ज्ञानोबरायांनी जाग केलं. का? मरण प्रत्येकाला निश्चित आहे, आपला जन्म वाया जाऊ नये याकरता ज्ञानोबरायांनी जाग केलं. पहिला पुरावा. दुसरा पुरावा आपला आयुष्यरूपी काळ वाया जाऊ नये, मरणाच्या अगोदर पण सावधानतेने जीवन जगावं याकरता बाबांनी मांडलेला पुरावा. आता जागा आता जागा आता जागा रे भाईनो जागा. जोपर्यंत तुमच्या आमच्या ठिकाणचे 6
शत्रू 6 चोर झोपलेले आहे, तोपर्यंत त्यांना झोपेत टाकून पळणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. हे चोर निजोल्या निजोल्या नाडो निभागा, चोर निजोल्या निजोल्या नाडो निभागा, आता जागा. कोणते चोर? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, हे काम, क्रोध आदी विकार जोपर्यंत तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या ठिकाणचे झोपलेले तोपर्यंत आपण सावधानतेने जीवन जगणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. कारण काम, क्रोध आदी विकारांनी चांगल्या चांगल्यानं उमजू दिलं नाही. दडक मारिली शंकरा केला ब्रह्म्याचा हा मातेरा, इंद्रा चंद्रा सिदारा लाविला येणे, तो केवळ पंचानन येड कामदन. जोपर्यंत काम, क्रोधादी विकार तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या ठिकाणचे झोपलेले तोपर्यंत आपण सावधानतेने जीवन जगलं पाहिजे. याकरता जगद्गुरु तुकोबराय सावध करतात, आता जागा रे बाईनो जागा. आणि मिळालेला जन्म सार्थकी लागावा याकरता जन्मातल्या व्यथा बाजूला कराव्या याकरता नामदेव महाराजांनी सावध केलं. नामदेव महाराज म्हणतात, उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, उठ जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकली व्यथा जन्माच्या व्यथा चुकाव्यात याकरता एक काम करा, उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. जन्मातल्या व्यथा जर चुकवायच्या असतील तर पूर्ण भावाने, पूर्ण विश्वासाने आणि पूर्ण श्रद्धेने विश्वाच्या मालकाच्या चरणावरती पवित्र माथा टेकवणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि आपण विश्वाच्या मालकाशी एकनिष्ठ राहावं, देवाशी एकनिष्ठ राहून जीवन सार्थकी लाभावं, देवाशी एकनिष्ठ राहून देवाच्या भजनामध्ये दंग होऊन आपला ऐश्वर्य काळ सार्थकी लाभावा. काळ सारावा चिंतने, काळ सारा एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, दर्शना तुळसीचा आहार विहार, युक्तहार विहार, प्रदक्षिणा तुळसीचा युक्तहार विहार, युक्तहार. ऐश्वर्य काळ सार्थकी लागावा याकरता काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळसीच्या युक्तहार विहार. ऐश्वर्य काळ सार्थकी लागावा याकरता वेळोवेळी संतांनी तुम्हाला आम्हाला सावध केलं. मिळालेला ऐश्वर्य काळ सार्थकी या सामान्य जीवाने लावला पाहिजे हा उदात्तही तुम्हाला ठेवून स्वतःच्या वेळातला वेळ खर्च करून संत साहित्यामध्ये संतांनी तुम्हाला आम्हाला वेळोवेळी सावध केलं. मंडळी ऐका, काय संबंध होता संतांचा आणि तुमचा आमचा? ज्या संतांचा अभंग या सभेकरता निवडला त्या जगद्गुरु तुकोबराय, त्या जगद्गुरु तुकोबरायांचा आणि तुमचा आमचा व्यावहारिक दृष्टिकोनातून काही एक नातेसंबंध आहे का हो? आहे का माता माऊलीनो, पुरुष मंडळी? काही एक संबंध नाही. जगद्गुरु तुकोबराय तुमचे आमचे काका आहे का, मामा आहे का, भाऊ आहे का, दादा आहे का? काही एक संबंध जगद्गुरु तुकोबरायांचा तुमचा आमचा व्यावहारिक दृष्टिकोनातून नाही. पण पारमार्थिक दृष्टिकोनातून जगद्गुरु तुकोबरायांनी आई बापासारखे उपकार तुमच्या आमच्यावरती करावे. आपण
मिळालेला जन्म सार्थकी लावला पाहिजे याकरता स्वतःच्या वेळातला वेळ खर्च करून जगद्गुरु तुकोबारायांनी तुमच्या आमच्या समोर अनेक मुद्दे मांडले. अनेक वेळेला तुम्हाला आम्हाला सावध केलं. आपण हरी हरी म्हणावं, आपण राम राम म्हणावं, आपण विठ्ठल विठ्ठल म्हणावं, आपण पांडुरंगाला भजावं, आपण विठ्ठलाला भजावं, आपला पवित्र माता त्याच्या चरणावरती टेकवावा याकरता स्वतःच्या वेळातला वेळ खर्च करून जगद्गुरु तुकोबारायांनी तुम्हाला आम्हाला सावध केलं. जगद्गुरु तुकोबाराय सामान्य व्यक्तिमत्व होतं का? बोला बोला, होतं का? पुरुष मंडळी होतं का? माता मावळीनं होतं का? नाही. जगद्गुरु तुकोबाराय सामान्य व्यक्तिमत्व नव्हतं. हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्या जगद्गुरु तुकोबारायांच्या पत्नीच्या पायातला काटा काढण्याकरता विश्वाच्या मालकाने भांडारा डोंगरापर्यंत येऊन पोहोचावं आणि स्वतःच्या पवित्र हाताने जगद्गुरु तुकोबारायांच्या पत्नीच्या पायातला काटा काढावा एवढा अधिकार जर जगद्गुरु तुकोबारायांच्या पत्नीचा आहे तर जगद्गुरु तुकोबारायांचा किती आहे? ज्या जगद्गुरु तुकोबारायांनी येण्याकरता विश्वाच्या मालकाने वीट सोडावी आणि देहूगावापर्यंत येऊन पोहोचावं, जगद्गुरु तुकोबारायांना सोबत घेऊन सदैव वैकुंठाला निघून जावं, हा अधिकार ज्या संतांचा आहे. जेने केला हा पुरुषार्थ, काय हो, जेने केला हा पुरुषार्थ जेने केला, हा पुरुषार्थ जेने केला. धन्य तुकोबाचा मार्ग, काय हो, धन्य तुकोबा समर्थ जेने केला, जेने केला, हा पुरुषार्थ जेने केला, हा पुरुषार्थ जेने केला. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. पुरुषार्थ करणारे जगद्गुरु तुकोबाराय, सदैव वैकुंठाला निघून जाणारे जगद्गुरु तुकोबाराय कुडी सहित झाला गुप्त तुका, किंबहुना जगद्गुरु तुकोबाने सदैव वैकुंठाला निघून जावं आणि एकेकाळी कट्टर वैरत्व असणाऱ्या कट्टर वैरीने सुद्धा सांगावं, गेला तो विमाने बैसोनिया म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी, आणि गेला तो विमाने बैसोनी. हा अधिकार ज्या संतांचा आहे ते श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आम्हाला सावध करतायत. बरं, सावध करत असताना जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या करता एवढा स्वाभिमान बाजूला ठेवला, एवढा स्वाभिमान बाजूला ठेवला, एवढा स्वाभिमान बाजूला ठेवला. आपल्याकडे काही नाही तरी आपण स्वाभिमान बाजूला ठेवायला लाजतो गड्या. पण जगद्गुरु तुकोबारायांकडे खूप काही होतं तरी जगद्गुरु तुकोबारायांनी स्वाभिमान लगेच बाजूला ठेवावा आणि आपल्यासारख्या सामान्य जीवाच्या जीवनाचा उद्धार व्हावा याकरता तुम्ही आम्हाला सावध करण्याचं काम करावं. एवढा स्वाभिमान बाजूला ठेवला, एवढा स्वाभिमान बाजूला ठेवला. ऐका मंडळी, संत महात्मे तुमच्या आमच्या बापाच्या ठिकाणी की आपण संतांच्या बापाच्या ठिकाणी? झोपले का काय? बोला बोला बोला. संत महात्मे तुमच्या आमच्या बापाच्या ठिकाणी की आपण संतांच्या बापाच्या ठिकाणी आहे? शिंदू महाराज, संत महात्मे तुमच्या आमच्या बापाच्या ठिकाणी की आपण संतांच्या बापाच्या ठिकाणी? संत महात्मे आपल्या बापाच्या ठिकाणी आहे. संत साहित्यातला पुरावा आपल्याला पाहायला मिळतो. तुम्ही संत माय बाप कृपावंत. संत महात्मे तुमच्या आमच्या बापाच्या ठिकाणी आहे. पण माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी एवढा स्वाभिमान बाजूला ठेवला, एवढा स्वाभिमान बाजूला ठेवला, एवढा स्वाभिमान बाजूला ठेवला की आपल्याला सामान्य जीवाला बाप म्हणण्याचा साहस जगद्गुरु तुकोबारायांनी करावं. किती मोठा मनाचा मोठेपणा असेल हो. समजा इथलं कीर्तन संपलं, ऐकताय ना सगळे? ऐका. समजा इथलं कीर्तन संपलं आणि कीर्तन संपल्यानंतर तुम्ही जर तुमच्या घराच्या दिशेने निघाले, परतीच्या प्रवासाला जर लागले आणि रस्त्यामध्ये तुमच्या आणि एखाद्या माणसाचे दोन दोन शब्द जर झाले आणि समोरची व्यक्ती जर म्हटली, ए जास्त बोलू नको, मी तुझा बाप आहे, आपल्याला सण होतं का हो? होतं का? पुरुष मंडळी होईल का? माता मावळ्यांना होईल का हो? नाही होणार. का नाही होणार? कारण जन्मदात्या बापाशिवाय आपण दुसरं कोणाला बाप म्हणू शकत नाही. पण एवढा मोठा स्वाभिमान संतांनी बाजूला ठेवला, एवढा मोठा संतांनी स्वाभिमान बाजूला ठेवला की आपण सामान्य जीवाने जीवनाचा उद्धार करून घेतला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल म्हटलं पाहिजे, हरी हरी म्हटलं पाहिजे. याकरता सामान्य जीवाला जगद्गुरु तुकोबारायांनी बाप म्हणण्याचा प्रयत्न केला आणि भजनाला लावण्याचा प्रयत्न केला. माझ्या मनाचं नाही हो. करी आता बापा सोयीताचा स्वार्थ, करी आता बापा सोयीताचा
सोयीताचा स्वार्थ हरी आता बापा सोयीताचा स्वार्थ अनाथाचा रताप सांडी परताप अनाथाचा रताप सांडी परताप करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ करी आता बापा सोयीताचा स्वार्थ हरी आता बापा स्वहिताचा स्वार्थ हरी आता बापा सोयीताचा स्वार्थ सोयीताचा स्वार्थ सोयीताचा करियात बापा स्वहिताचा स्वार्थ. जगद्गुरु तुकोबारे आपल्या बापाच्या ठिकाणी असताना सुद्धा जगद्गुरु तुकोबाराने तुमच्या आमच्या सारख्या सामान्य जीवाला बाप म्हणावं. किती मोठी नम्रता किती मनाचा मोठेपणा असेल जगद्गुरु तुकोबारांच्या ठिकाणी. बरं एका ठिकाणी बाप म्हटले यात नवल नाही. अनेक पुरावे आपल्याला पाहायला मिळतात की संतांनी तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाला बाप म्हटलं कडे. अरे बापानं साध करा रे बापानो साधन हरीचे जनी करणीचे करू नका. आपल्याला बाप म्हणावं एवढंच नाही, आपली पात्रता नसताना सुद्धा संतांनी तुमच्या आमच्या चरणावरती दंडवत घालावा. लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुगी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुत सोहळा स्वर्गी नाही किंबहुना सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. सावध केलं तुम्हा आम्हाला, तुमच्या आमच्या चरणाला दंडवत घातला. अनेक ठिकाणी संतांनी तुमच्या आमच्या चरणाला लागावं. लागून या पाया जना विनवीत मुखी बोला दत्त वारंवार तिने तुम्हा सुख होईल अपार. दत्त दया सागर आठवावा. तुम्ही कोणत्याही देवाची उपासना करा पण त्याच्याशी एकनिष्ठ राहून जीवन जगा. हे संतांनी तुम्हा आम्हाला पाया पडून शिकवलं. संतांनी तुमच्या आमच्या चरणाला लोटांगण घातलं. एक भाव तुमच्या समोर मांडतो ऐका. कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर फिरत असताना बाहेर फिरत असताना तुमच्यासारखे ज्ञानवान गुणवान ऐश्वर्यवान किंबहुना अनुभवी माणसं कीर्तन संपल्यानंतर जवळ येतात. आमच्यासारख्या लहान लहान महाराज लोकांच्या पायाला हात लावतात. खऱ्या अर्थाने आमच्या मनाला लाजीरवानापणा वाटतो. अरे तुमच्यासारखे दिग्गज माणसं वयाने ज्ञानाने अनुभवाने श्रेष्ठ माणसं आमच्या पायाजवळ येतात आणि पायाला हात लावतात. तुमच्यासारखे माणसं जर आमच्यापर्यंत येऊन आमच्या पायाला हात लावत असतील तर आमच्या मनाला लाजीरवानापणा वाटतो. कधीतरी मनात विचार येतो संत महात्म्याने आपल्यासारख्या सामान्य जीवाच्या पायाला हात लावला, आपल्या मनाला किती लाज वाटली पाहिजे. पण तरी सुद्धा सामान्य जीव सावध होत नाही. आणि सावध न झालेल्या सामान्य जीवाला सावध करण्याकरता संतांनी झोळी पसरवावी. दान मागावं दान. तुका मागे दान मागे दान द्यावे जी अनन्य. जगजोगी जगजोगी जागे जहाग बोलती जहागे जहाग बोलती. जगजोगी जगजोगी जागे जहाग बोलती जागे जहाग बोलती. जगजोगी जगजोगी जगजाग बोलती जगजाग बोलती. जगजोगी जगजोगी जगजाग बोलती जगजाग बोलती. ताली वाजवा एका ताला सब जन एक साथ. जगजोगी जगजोगी जागे जहाग बोलती जागे जहाग बोलती. जगजोगी जगजोगी जागे जहाग बोलती जागे जहाग बोलती. जगजोगी जगजोगी जगजाग बोलती जगजाग बोलती. जगजोगी जगजोगी जगजाग बोलती जगजाग बोलती. अरे जागता जगदेव राखा काही उभा. जागता जगदेव राखा काही उभा. अवघा क्षेत्रपाळ पूजा वासखे. अवघा क्षेत्रपाळ पूजा वासखे. हे पूजा पत्र काही फल पुष्प तो. पूजा पत्र काही फल पुष्प तोये. बहुता दिवस पेरा आला या. बहुता दिवस पेरा
या नगरा दिवसा फेरा आला या नगरा तुका मागे दहन द्यावेची आनंद तुका मागे दान द्यावेची आनंद तुका मागे दहन द्यावेची आनंद तुका मागे दान द्यावेची आनंद जगजोगी 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 जागे जहाग बोलती जहाग बोलती जगजोगी जगजोगी जागे जहाग बोलती जागे जहाग बोलती जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती जाग जाग बोलती जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती जाग जाग बोलती जाग बोलती या अभंगामध्ये श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय स्वतःच्या वेळातला वेळ खर्च करून तुमच्या आमच्या सामान्य जीवाच्या समोर जोडी पसरवतात. तुका मागे दहन द्यावेची अनन्य जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती जागे जाग बोलती. संतांनी तुम्हा आम्हाला वेळोवेळी जागवलं, सावध केलं, तुम्हा आम्हाला सांभाळलं, तुम्हा आम्हाला सावरण्याचं काम केलं. उद्देश एकच होता, मिळालेला जो जन्म आहे तो जन्म वाया जाऊ नये हा उद्देश संतांच्या मनाचा होता. म्हणून मनामध्ये काही एक स्वार्थ न ठेवता, लाभ न ठेवता निस्वार्थ भावनेने संतांनी तुमच्या आमच्यावरती प्रेम करावं. मिळालेला जन्म सार्थकी लावता आला पाहिजे, मिळालेला जन्म सार्थकी लागलाच पाहिजे याकरता वेळोवेळी संतांनी तुम्हा आम्हाला सावध करण्याचं काम केलं. कारण जो जन्म तुम्हा आम्हाला प्राप्त झालाय तो जन्म सगळ्या जन्मांपेक्षा उत्तम जन्म सांगितलाय. या जन्मामध्ये देवाची भक्ती करता येते, या जन्मामध्ये देवाला भजता येतं, या जन्मामध्ये पवित्र माता देवाच्या चरणावरती टेकावता येतो. मग आपला पवित्र माता देवाच्या चरणावरती टेकवावा आणि विश्वाच्या मालकाशी एकनिष्ठ राहून जीवन सार्थकी लाभावं हा हेतू मनामध्ये ठेवून जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हाला सावध करतात. पंढरीसी जारे आल्या नो संसारा पंढरीसी जय हो. जारे आल्या नो संसारा पंढरी से दारे आल्या नो संसार पंढरी से दारे आल्या नो संसार पंढरीसी जारे आल्या नो संसारा पंढरीसी जारे आल्या नो संसारा पंढरी से दारे आल्या नो संसार पंढरी से दारे आल्या नो संसार दिनाचा सोयारा पांडुरंग पांडुरंग दिनाचा सोयारा पांडुरंग दिनाचा सोयरा पांडुरंग सारे गा रे गा रे गा रे गा रे गा रे ग पा ग पा ग पा ग पा ग पा ग प धा प धा प धा प धा प धा प ध सा ध सा ध सा ध सा ध सा ध स प ध प ध ग प ग प रे ग स स रे रे ग ग प प ग प ग रे सा ग प ग रे सा ग रे सा दिनाचा सोयारा पांडुरंग पांडुरंग दिनाचा सोयारा पांडुरंग पांडुरंग वाट दावी पुढे भेटीची आवारी बाबा जय हो. वाट दावी उभा पुढे भेटी भेटीची आवारी दिनाचा सोयरा पांडुरंग जय हो गुरुजी. दिनाचा सोयरा ओ आ
जोरदार टाळी होता सगळ्यांनी खणखणीत. वा तुम्ही सोनाली दिदी कसे काय? हो वा वा गावातल्याच का? वा वा चिंचोली क्या बात आहे. वा अतिशय गोड आवाजामध्ये अभंगाचं पहिलं चरण सुरबद्ध केलं आहे. पंढरी शेजारी आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. ऐश्वर्य काळ सार्थकी लावण्याकरता एक काम करा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात पांडुरंगाला भजण्याकरता पवित्र माता त्याच्या चरणावरती टेकवण्याकरता एकदा तरी पंढरपुरापर्यंत जाऊन पोहोचा. पंढरी शेजारी आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग त्याच्या चरणापर्यंत जाऊन पोहोचा. आणि एवढा आनंद आहे त्याच्या चरणापर्यंत पोहोचण्या पाठीमागे. एवढा आनंद आहे एवढा आनंद आहे एवढा आनंद आहे. तो आनंद घेण्याकरता फक्त एकदा पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालं पाहिजे. जम्बू नावाचा द्वीप आहे. जम्बू नावाच्या द्वीपामध्ये आशिया नावाचा खंड आहे. आशिया नावाच्या खंडामध्ये भारत नावाचा देश आहे. भारत नावाच्या देशामध्ये महाराष्ट्र नावाचं राज्य आहे. महाराष्ट्र नावाच्या राज्यामध्ये सोलापूर नावाचा जिल्हा आहे. आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर नावाचं तीर्थक्षेत्र आहे. जम्बू या द्वीपामध्ये जय हो. एक पंढरपूर गाव. जम्बू या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव. धर्माचे नगर देवा विठू पाटील त्याच नाव. धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया. चला जाऊ तया ठाया काही भोजन मागया. चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया. विठोबाचा दरबार हरी बोल. त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो. त्याचे चरणी लक्ष लागो. हो विठोबाचा धर्म जागो. त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो. त्याचे चरणी लक्ष लागो. अतिशय गोड आवाजामध्ये सुंदर समर्पक प्रमाण ताईंनी सांगितलं. काय नाव? वा वा राधिका ताई. जोरदार टाळी होता सगळ्यांनी. जम्बू या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव. धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया. विठोबाचा धर्म जागो. त्याचे चरणी लक्ष लागो. त्या पांडुरंगाचा धर्म जागवण्याकरता सकल संत महात्म्यांनी खांद्यावरती पताका घ्याव्यात आणि टाळाचा पखवाजाचा विण्याच्या आवाजामध्ये नादामध्ये भगवंताचं चिंतन भीमातिरी एक वसविल नगर. एक वसविल नगर. त्याचं नाव पंढरपूर रे. त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मुखाची चार भुजा त्याचे. त्याचे मुखाची चार भुजा त्याचे. पहिल्या 16,000 रे. पहिला 16,000 रे. पहिला 16,000 रे. पहिला 16,000 रे. अरे नाचत जाऊ त्याच्या गावाची केरिया. सुख देईल सवार नाचत जाऊ त्याच्या गावाचे. सुख देईल विसावारे. अतिशय
अतिशय गोड पुरावा बाबांनी सुद्धा मांडला. भीमातिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मोकाशी चार भुजा त्यासी, बाईल्या 16,000 रे. हरी नाचत जाऊ त्याच्या गावाशी केळिया, सुख देईल विसावा रे. एवढा आनंद त्याच्या वारीमध्ये, एवढा आनंद त्याच्या चरणामध्ये, एवढं सुख त्याच्या चरणावरती आहे. त्या सुखाची अनुभूती घेण्याकरता एकदा तरी पंढरपूरला गेलं पाहिजे. काशी यात्रा जर केल्या तर 5 वेळाला करावे लागतात. द्वारकेची यात्रा जर केली तर 3 वेळाला करावी लागते. पंढरीसी जाणे एक वेळा, पंढरीसी जाणे एक वेळा, पंढरीसी जाणे एक वेळा, पंढरीसी जाणे एक वेळा. काशी यात्रा 5 द्वारकेच्या तीन, हे पंढरीसी जाणे एक वेळा, पंढरीसी जाणे एक वेळा, हे पंढरीसी जाणे एक वेळा. पंढरीसी जाणे एक वेळा. जन्मासी बोनी पहारे पंढरी, जन्मासी बोनी पहारे पंढरी, जन्मासी जन्मसिंह मुनी पहारे पंढरी, जन्मसिंह मुनी पहारे पंढरी, जन्मासी बोनी हो पहारे पंढरी हो, जन्मासी बोनी पहारे पंढरी, जन्मसिंह मुनी पहारे पंढरी, जन्मसिंह मुनी पहारे पंढरी. हो नाचा महाद्वारी, जय हो. नाचा महाद्वारी हो, नाचा माधवारी, नाचा माधवारी, हो नाचा महाद्वारी जय हो. देवा पुढे हो, नाचा महाद्वारी देवा पुढे हो, नाचा माधवारी देव पुढे, नाचा माधवारी देव पुढे, जन्मासी बोनी हरी बोल. पहारे पंढरी, जन्मसिंह मुनी पहारे पंढरी, जय हो. जन्मासी बोनी पहारे पंढरी, जन्मसिंह मुनी पहारे. जन्मासी बोनी पहारे पंढरी, जन्मासी बोनी पहारे पंढरी. असे गायक वादक पाहिले का माझ्या अंगात येतं बरं का. अंगात म्हणजे तसं नाही, पण काय करणार आता, आवाज साथ देत नाही. जन्मासी येवोनी पहारे पंढरी. पहिला पुरावा चिंदू महाराजांनी मांडला, गोड पुरावा, समर्पक पुरावा. काशी यात्रा जर केल्या तर 5 वेळाला कराव्या लागतात. द्वारकेची यात्रा केली तर 3 वेळाला करावी लागते. पण द्वारकेच्या 3 यात्रा केल्याचं फळ, काशीच्या 5 यात्रा केल्याचं फळ, आणि माझ्या पांडुरंगाची फक्त एकच वारी केल्याचं फळ एकदम समर्पक आहे, एकदम समर्पक आहे. म्हणून पंढरीसी जाय एक वेळा, पंढरीसी जाय एक वेळा. काशी यात्रा 5, द्वारकेच्या 3, आणि पंढरीसी जाय एक वेळा. एवढा आनंद आणि एवढं सुख त्याच्या चरणाजवळ आहे. म्हणून जोपर्यंत
आयुष्यरूपी काळ तुमच्या आमच्या पदरात आहे. जोपर्यंत मरण तुम्हाला आम्हाला येत नाही, किंबहुना आपण मरणाच्या दारात जाऊन पोहोचत नाही, तोपर्यंत मरणाच्या अगोदर आणि जन्माच्या नंतर संसारूपी चक्र सार्थकी लागावं याकरता त्याचं भजन करण्याकरता अजिबात चुकू नका. त्याचा आभार व्यक्त करण्याकरता अजिबात चुकू नका. त्याच्याबद्दल आस्था, प्रेम, माया, आपुलकी आणि आवड मनामध्ये ठेवण्याकरता अजिबात चुकू नका. आपण भाग्यवान मंडळी की आपल्या मुखातून देव 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 हा शब्द बाहेर पडतो. आपण भाग्यवान मंडळी की देवाबद्दल प्रेम तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मनात आहे. आपण भाग्यवान मंडळी देवाबद्दल आवड तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मनात आहे. कारण देवाची आवड जीवनामध्ये असण्याकरता आणि देवाचं नामस्मरण मुखामध्ये येण्याकरता हजारो जन्मेचं पुण्य असावं लागतं. वा वा बाबा संत साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. देवाची आवड जीवनामध्ये असण्याकरता अनंत जन्मेचं पुण्य असावं लागतं. पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराया मूळ नुपजे जे ते. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये पांडुरंगाने कृपा केली. याचं कारण असं आहे जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. अनंत जन्मीचे सुकृत पदरी अनंत जन्मीचे सुकृत पदारी हो त्याचे मुखी हरी पैठाऊय हो त्याचे मुखी हरी पैठा होय. अनंत जन्मीचे सुकृत पदरी अनंत जन्मीचे सुकृत पदरी हो त्याचे मुखे हरी पैठा होय. हो त्याच्या मुखे हरी पैठा. अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठावूय. नाथ महाराजांच्या हरिपाठातला गोड पुरावा आदरणीय राधिकाताईंनी आपल्या कानापर्यंत पोहोचवला. नाथ महाराज सुद्धा वर्णन करतात. नाथ महाराज म्हणतात देवाचं भजन मुखामध्ये येण्याकरता अनंत जन्मीचं पुण्य असावं लागतं. कोणाच्याही मुखामध्ये हरी बसत नाही. एवढा मुद्दा आहे का कीर्तन संपवतो. 12 वाजले थांबायचं ना. 12:15 वाजले. बापरे माझं घड्याळ मागं पडलं. मग थांबतो आता 5 मिनिटं फक्त मला द्या. देवाचं भजन मुखामध्ये येण्याकरता अनंत जन्मेचं पुण्य असावं लागतं. आणि देवाची आवड जीवनामध्ये असण्याकरता अनंत जन्मेचं पुण्य असावं लागतं. कोणाच्याही मुखामध्ये देवाचं भजन येत नाही आणि कोणाच्या जीवनामध्ये देवाची आवड नाही. अनंत जन्मीचे सुकृत पदरी आणि त्याचे मुखी हरी पैठा होय बाकीच्यांच्या नाही. कोणाच्याही मुखामध्ये देवाचं भजन येत नाही. बरं नाथ महाराजांचा पुरावा मान्य नसेल तर ज्ञानोबरायांचा पुरावा. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात देवाचं नामस्मरण फक्त एकदा आपल्या वाच्यासमोर नाचण्याकरता. फक्त एका वेळेला देवाचं नामस्मरण फक्त एकदा आपल्या वाच्यासमोर नाचण्याकरता अनंत जन्मीचं पुण्य असावं लागतं. जयाचे वाचे पुढा भोजे नाम नाचत असे माझे ते जन्म सहस्त्र ओळखीजे एक वेळ मुखाशी यावया. एकदा देवाचं नामस्मरण मुखामध्ये येण्याकरता अनंत जन्मीचं पुण्य असावं लागतं. आणि देवाची आवडही जीवनामध्ये असण्याकरता अनंत जन्मीचं पुण्य असावं लागतं. कोणाच्या जीवनामध्ये देवाची आवड नाही. तुम्ही बारकाईने विचार करा. एक डोळे बंद करा आणि 2 मिनिटं विचार करा, कल्पना करा. अनेक माणसं तुमच्या डोळ्यासमोर अशी येतील. कसे मी सांगतो तसे. बहुतेक माणसं सकाळी उठल्यानंतर स्नान संध्या करतात, घरातली देवपूजा करतात, मंदिरामध्ये दर्शन करतात गावातल्या आणि मग पुढच्या कामाला मार्गस्थ होतात. अनेक माणसं अशी आहेत. आणि आता डोळे बंद करून कल्पना करा अनेक माणसं असे सुद्धा आहेत की सकाळी सकाळी उठल्यानंतर स्नान संध्या करतात. स्नान संध्या आवरली, आंघोळ वगैरे झाली की देवाचा आणि त्यांचा जवळजवळचा काही संबंध
नसतो. कधी गावातल्या मंदिरात दिसत नाही, कधी भगवंताच्या चरणावरती दिसत नाही, कधी रामनामुखामध्ये येत नाही, कधी कीर्तनाला दिसत नाही, कधी प्रवचनाला दिसत नाही. दाब्याच्या ठिकाणी प्रवचन जरी चालू असलं तरी लांब जाऊन उभे राहतात. वर्षश्राद्धाच्या ठिकाणी कीर्तन जरी चालू असलं तरी लांब जाऊन उभे राहतात. अशी माणसं दिसतात ना, दिसतात की नाही? देवाच्या मंदिरात दिसत नाही, भगवंताच्या चरणावरती नतमस्तक होताना दिसत नाही, देवाची देवपूजा कधी जीवनामध्ये पाहायला मिळत नाही. त्यांनी समजून घ्यावं आपलं पूर्वजन्मीचं सुकृत नाही. देवाची आवडही जीवनामध्ये असण्याकरता अनंत जन्मीचं पुण्य असावं लागतं. एक अभंग आहे ज्ञानोबरायांचा. 750 वर्षापूर्वी ज्ञानोबरांनी अभंग मांडला. तो लय अवघड अभंग, इथं कोणाच्याच पाठ नाही. तो साहेबराव कोणाच्याच पाठ नाही इथं. तो शिंदू महाराज तुमच्याही पाठ नाही, राधिकाताई तुमच्याही पाठ नाही, तनुजाताई तुमच्याही पाठ नाही, भाऊसाहेब बाबा तुमच्या कोणाच्याच पाठ नाही. तो फक्त माझ्या एकट्याचाच पाठ आहे. सांगू का? समजेल का? नक्की? नाही समजला तर नक्की समजेल. सांगतो ऐका. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. अभंग अवघड आहे का? अभंग अवघड आहे का? नाही, पाठातला आहे, प्रत्येकाच्या परिचयातला आहे, पण अभंगाचा अर्थ खूप अवघड आहे. या अभंगामध्ये ज्ञानोबाने स्वतःच्या मैत्रिणीशी गप्पा मारल्या. कोणाशी? तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही आतापर्यंत चांगले बोलत होते, आता बिघडले का काय? ज्ञानोबांना कुठं मैत्रीण होती का? होती. ज्या अर्थी ज्ञानोबा अभंगामध्ये साजणी शब्द वापरतात त्या अर्थी ज्ञानोबांना मैत्रीण आहे. कारण साजणी शब्द ज्ञानोबा आपण कोणलाही वापरत नाही. साजणी शब्द आपण कोणलाही वापरत नाही. साजणी शब्द आपण मैत्रिणीलाच वापरतो. ज्या अर्थी ज्ञानोबा साजणी शब्द वापरतात त्या अर्थी ज्ञानोबांना मैत्रीण आहे. पण कोणती आहे का? तुमच्या आमच्या विचारातली मैत्रीण खूप वेगळी आणि ज्ञानोबांच्या विचारातली मैत्रीण खूप वेगळी. ज्ञानोबांची मैत्रीण म्हणजे स्वतःची बुद्धी, त्या बुद्धीला टोपण नाव दिला. अगं हे साजणी, मी माझ्या डोळ्याने असं काही रूप पाहिलं, असं काही रूप पाहिलं, असं काही रूप पाहिलं की त्या रूपाला पाहून माझ्या जीवाला एवढं सुख मिळालं, एवढं सुख मिळालं, एवढं सुख मिळालं की सुख झाले व साजणी आणि रूप पाहता लोचनी. आणि मग त्या साजणीने ज्ञानोबांना प्रतिप्रश्न करावा, ज्ञानोबा कोणतं रूप पाहिलं? आणि मग ज्ञानोबाने सांगावं साजणी एकेकाळी द्वारकेला होता तो आणि हा सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरला आला. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. त्या माधवाचं, त्या विठ्ठलाचं रूप मी माझ्या डोळ्याने पाहिलं आणि एवढं सुख मिळालं, एवढं सुख मिळालं, एवढं सुख मिळालं की त्या सुखाचं वर्णनच करू शकत नाही. एवढ्या सुखाची अनुभूती माझ्या जीवाला मिळाली. आणि खरंच त्याच्या चरणावरती सुखाची गाड्या. एवढं गोड रूप त्याचं आहे, एवढं गोड रूप त्याचं आहे. त्याच्याकडे जर पाहिलं तर तो तुमच्या आमच्या अंतःकरणाला खऱ्या अर्थाने साथ घातल्याशिवाय राहत नाही. लावण्याचा गाभार गाभार त्रैलोक्याची शोभा विटेवरी उभा पंढरीला विटेवरी उभा पंढरीला लावण्याचा गाभा चैतन्याची शोभा विटेवरी उभा पंढरीराव. एवढं गोड रूप त्याचं आहे आणि त्याच्याकडे जर पाहिलं तर तुमच्या आमच्या मनाला साथ घालतो. पाहिलिया वेद लावी, पाहता क्षणी तुमच्या आमच्या मनाला वेद लागल्याशिवाय राहत नाही. नसेल मानणं तर 2 सेकंद द्या फक्त, पटवून देतो तुम्हाला. पंढरपूर तीर्थक्षेत्रापर्यंत पोहोचलोय आणि पंढरपूर तीर्थक्षेत्रापर्यंत जाऊन पोहोचल्यानंतर चंद्रभागेचं आपलं स्नान झालं.
पुंडलिकरायांचं दर्शन झालं आणि ज्या वेळेला आपण दर्शन रांगेला लागतो त्यावेळेला आपल्या प्रत्येकाच्या मनाची अवस्था असते, कधी गाभाऱ्यापर्यंत जाऊन पोहोचेल आणि कधी पांडुरंगाच्या चरणावरती पवित्र माथा टेकवेल, ही अवस्था तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मनाची असते. पांडुरंग परमात्मा दिसत जरी नसला तर दर्शन रांगेमध्ये उभ्या असताना आपण टाचा उंच करून पांडुरंगाचं मुख पाहण्याचा प्रयत्न करतो, कारण त्याच्या रूपाला पाहण्याची ओढ तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मनाला लागलेली असते गड्या. एक एक वारकरी, एक एक भाविक, एक एक वारकरी, एक एक भाविक, एक एक वारकरी, एक एक भाविक दर्शन घेतोय पुढे सरकतोय, दर्शन घेतोय पुढे सरकतोय, दर्शन घेतोय पुढे सरकतोय. ज्या वेळेला आपली दर्शन घेण्याची वेळ येते त्यावेळेला आपण गाभाऱ्यापर्यंत जाऊन पोहोचल्यानंतर पांडुरंगाच्या चरणावरती आपला पवित्र माथा टेकवावा आणि पांडुरंगाच्या चरणावरती पवित्र माथा टेकून तिथल्या कर्मचाऱ्याने आपला हात धरावा आणि बाजूला करावं. सांगा मंडळी, तिथल्या कर्मचाऱ्याने बाजूला केल्यानंतर आपल्याला आनंद होतो की राग येतो? काय येतो? राग येतो. का राग येतो? कारण त्या पांडुरंगाच्या चरणापासून दूर जाऊच नये ही अवस्था तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मनाची तयार होते. एवढं सुख त्याच्या चरणाचं आहे, एवढं सुख त्याच्या चरणाचं आहे. नाही जाऊ वाटत पांडुरंगाच्या गाभाऱ्यातून बाजूला, सदैव त्याच्या चरणाजवळच राहावं आणि त्याच्या चरणावरचं प्रेम अंतःकरणामध्ये साठवावं ही अपेक्षा तुमच्या आमच्या अंतःकरणाची आहे. एवढं सुख त्याच्या चरणाचं आहे. म्हणून एवढं गोड रूप ज्ञानोबराय म्हणतात, मी माझ्या डोळ्याने पाहिलं, परिणाम माझ्या जीवाला एवढं सुख मिळालं की त्या सुखाचं मी वर्णनच करू शकत नाही. सुख झाले हो साजणी, रूप पाहता लोचनी न राहता. परत एकदा प्रश्न विचारावा साजणीने, मैत्रिणीने. ज्ञानोबराय तुम्ही म्हणतात म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, पण का म्हणून विठ्ठली आवडी? आणि मग ज्ञानोबरायने सांगावं बहुत सुकृताची जोडी आणि म्हणून विठ्ठली आवडी. ज्ञानियांचे राजे, साधकांचे मायबाप, कैवल्य सम्राट चक्रवर्ती ज्ञानोबराय जर सांगत असतील की विठ्ठलाची आवड जीवनामध्ये असण्याकरता अनंत जन्मीचं पुण्य असावं लागतं, तर तुम्ही आम्हाला सामान्य जीवाला मान्य. आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ, मागील परिहार पुढे नाही शीण, झाली या दर्शन एक वेळा. तुका म्हणे नेदी अनेकांचे हाती, बैसला चुचित्ती निवडीना. मग देवाला भजण्याकरता कशाच्या अपेक्षा आहे? काही नाही, फक्त भावयुक्त अंतःकरणाने भजन केलं तर विश्वाचा मालक आपलाच झाल्याशिवाय राहत नाही. मग त्याचं भजन करायचं तरी कसं सांगतो जरा सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने हात वरती करा. या नामस्मरणाच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली या बाबांच्या चरणावरती आपल्याला सगळ्यांना अर्पण करायचे. मोठ्या प्रेमाने सगळ्यांनी हात वरती करा. जय हो मायबाप. पाठीमागची मंडळी, इथं बसलेले, पाठीमागं बसलेले, बाहेर उभे असणारे सगळ्यांना विनंती, सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने हात वरती करा. मुखाने भजन आणि हाताने टाळी. विठोबा रखुमा विठोबा रखुमा हरि जय जय, हरि जय जय, जय जय विठोबा रखुमा. हरि जय जय, हरि जय जय, जय विठोबा रखुमा. जय हो. हरि जय जय जय, हरि जय जय, हरि जय जय. राम लक्ष्मण जानकी जय, बोलो हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय, बोलो हनुमान की. हे राम लक्ष्मण जानकी जय, बोलो हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय, बोलो हनुमान की. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम. राजा राम एक ताली माय बाप. जय हो. राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम. हे राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम. विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमा. विठोबा रखुमा, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमा, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमा, विठोबा विठोबा रखुमा, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमा. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमा. विठोबा
निवृत्तिराया निवृत्तिराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखाया निवृत्तिराया पारखुमाई पारखुमाई हे जे विठ्ठल पारखुमाई घ्या हात खाली घेतले. ज्या देवाने तुम्हाला आम्हाला जन्माला घातलं त्या देवाचं भजन करण्याकरता अजिबात कंटाळा करायचं नाही. या जन्मामध्ये फक्त देवाचं भजन करता येतं, बाकीच्या जन्मामध्ये नाही. आणि आता जर देवाचं भजन करायचा कंटाळा जर केला तर ज्याचा हात मोडल त्याच्या गळ्यात पडत. जरी देवाचं भजन करायला कंटाळा केला असेल तरी संतांचं भजन करायला अजिबात कंटाळा करू नका. करावरती हात सबजण एक साथ. आता टाळही वाजणार नाही आणि पखवाजही वाजणार नाही, वाजेल ती फक्त तुमची. आणि टाळी वाजवण्याची कोणी टाळाटाळी करायची. करावरती हात सबजण एक साथ एका तालात. माझ्या हाताकडे लक्ष द्या. हा हा एक संगत 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 खणखणीत आवाज आला पाहिजे. संपूर्ण लॉन्स मध्ये आवाज गुंगुनला पाहिजे. हा करावरती हात. हा हा एक निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथदेव तुकाराम. निवृत्तिराया 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 सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्तिराया निवृत्तिराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. हरि हरि निवृत्तिराया निवृत्तिराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्तिराया निवृत्तिराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. हरि सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. हरि हरि सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. हरि सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. तुकाराम 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 तुकाराम. एकदा मोठ्या प्रमाणे सगळ्यांनी जय जयकार करायचा. विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की. विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की. बोलो जय श्रीराम. पवन सुत हनुमान की. यथामध्ये अवकाश अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केला. सगळंच बरोबर असं अजिबात म्हणणार नाही, पण जे जे काही योग्य वाटतं ते जाता जाता प्रत्येकाने घरी घेऊन जा ही मनापासून विनंती सगळ्यांना करतो. चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत, बरोबर असेल ते आळंदीत चुकलो त्या गुरुवार यांचा समजा, बाकीचा मला परत द्या. बोलता बोलता जर एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर उदाहरण करण्याने माफ करा. पुन्हा कधीच बोलणाऱ्याने झालेली कीर्तन रूपी सेवा विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या चरणावरती समर्पित करतो. खऱ्या अर्थाने शिंपी टाकळी गावाच्या निमित्ताने किंबहुना शिंपी टाकळी गावामध्ये हे
पहिलंच कीर्तन जरी बाहेर असलं तरी खऱ्या अर्थाने आपल्या गावामध्ये पहिल्याच कीर्तन सेवेचा योग किंबहुना गावच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पहिलंच कीर्तन सेवेचा योग मज पामारापर्यंत येऊन पोहोचला. आदरणीय भाऊसाहेब भाऊ बोडके आणि त्यांचा संपूर्ण बोडके परिवार यांनी प्रेमपूर्वक अंतःकरणाने दिलेलं मला हे निमंत्रण. आदरणीय वंदनीय माझ्यावरती नितांत प्रेम करणारे साहेबराव खालकर त्यांच्या मातोश्रींच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने संपूर्ण परिवार त्यांचा त्या कार्यक्रमाकरता उपस्थित होता आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी मनामध्ये ठरवलं की वडिलांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने राहुल महाराजांचं कीर्तन आपण आयोजित करायचं आणि त्याच प्रेमपूर्वक अंतःकरणाने ते घरापर्यंत येऊन पोहोचले. आदरणीय माझे मित्र शरदभाऊ बोडके, आदरणीय गणेशभाऊ बोडके आणि त्यांचे सगळे सहचारी मंडळी त्यांनी मला प्रेमपूर्वक अंतःकरणाने दिलेले हे निमंत्रण. त्यांच्या निमंत्रणामुळे या सेवेचा योग माझ्यापर्यंत येऊन पोहोचला. खूप खूप मनापासून धन्यवाद संपूर्ण कुटुंबाला देतो. एक बाप नावाचं अस्तित्व, बाप नावाचं पात्र या कुटुंबामधून कायमस्वरूपी गतप्राण झालं आहे. या बाबांना मी माझ्या वतीने बेंडाळी, औरंगापूर, श्रीरामपूर, भुसेगावच्या वतीने तसेच सबंध गोदाकाठ परिसराच्या वतीने नाशिक जिल्ह्यामध्ये जेवढे काही कीर्तनकार महाराज मंडळी असतील त्यांच्या सगळ्यांच्या वतीने, सगळे काही गुणजन मंडळी असतील त्यांच्या सगळ्यांच्या वतीने, तसेच विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तनाथ महाराज संस्थान त्र्यंबकेश्वर मंदिर विकास व जीर्णोद्धार समितीच्या वतीने, तसेच सगळ्या माझ्या परमार्थनिष्ठ व्यक्तिमत्वांच्या वतीने खूप खूप मनापासून त्यांच्या चरणावरती भावपुष्पांजली, आदरांजली आणि पुष्पांजली अर्पण करतो आणि सेवेला इथंच पूर्णविराम देतो. या कीर्तनाकरता उपस्थित गोडगळ्याचे धनी आदरणीय वंदनीय चिंतामण महाराज सानप त्यांना मी मनापासून पवित्र अंतःकरणाने वंदन करतो. त्यानंतर कीर्तनाच्या मध्यांतरी खऱ्या अर्थाने 3 बहिणी माझ्या या कीर्तनापर्यंत येऊन पोहोचल्या. चिंचोलीकर तुमच्या तिघींच्याही चरणाला पवित्र अंतःकरणाने वंदन करतो. आदरणीय वंदनीय तनुजाताई, आदरणीय वंदनीय राधिकाताई, आदरणीय वंदनीय गोड मृदुंगाची साथ केली साक्षीताई. वा वा, ही मर्दानी वाद्य आहे पण खऱ्या अर्थाने गोड साधनेच्या माध्यमातून या मृदुंगावरती सुद्धा ज्यांनी विजय मिळवला आणि गोडवा ज्यांच्या हातामध्ये आहे अशा आदरणीय साक्षीताई तुम्हालाही वंदन करतो. तुमच्याही चरणाला नमस्कार होतो. या कीर्तनाकरता आदरणीय वंदनीय विठ्ठल महाराज आहेत, महाराजांना वंदन करतो. ज्येष्ठ श्रेष्ठ सगळं भजनी मंडळ, सगळेच तरुण तडफदार, सगळे आज तरुण मंडळी उभी नाहीत कीर्तनाला पण इथून पुढे कीर्तनाला उभे राहा. खऱ्या अर्थाने परमार्थ टिकलाही पाहिजे आणि परमार्थ पिकला सुद्धा पाहिजे. खऱ्या अर्थाने टिकवता कधीतरी आपण पिकवलंही पाहिजे. म्हणून येथे आता मंडळी जुने जाणते थकलेत पण यांना आधार देण्याकरता तरुण मंडळीने कीर्तनामध्ये उभं राहिलं पाहिजे. आदरणीय शरदराव, आदरणीय गणेश भाऊ ही सगळी मंडळी या भजनाला किंबहुना कीर्तनाला उभी असतातच पण आज ते उभे नाही आहेत. सगळ्यांना वंदन करतो. सगळे जिवलग मंडळी सगळ्यांच्या पवित्र चरणाला पवित्र वंदन. आदरणीय वंदनीय या कीर्तनाकरता पूर्वार्धाला ज्याने मृदुंगाची गोड साथ केली आदरणीय वंदनीय सौरभ दादा आपल्या परिसराचं भूषण आहे, आपल्या भागाचं वैभव आहे. खऱ्या अर्थाने नवीनच त्यांची सुरुवात आहे. आपण सगळेजण आशीर्वाद देऊन त्यांनाच मोठं करणं आपलं काम आहे. आदरणीय सौरभ महाराज तुम्हालाही वंदन करतो. बाप नावाचं क्षेत्र त्यांच्या जीवनातून गेल्या काही महिन्यापूर्वी गतप्राण झालं आणि बाप निघून गेल्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावरती आहे. आणि ज्या दिवशी बाप नावाचं पात्र कुटुंबामधून कायमस्वरूपी नाहीच होतं त्या दिवशी कुटुंबावरती जो अंधार पडतो तो अंधार किती वोल्टेजचे दिवे, किती मरकुरी बल्ब, नवे नवे लाखो करोडो मेणबत्त्या जरी लावल्या तरी तो प्रकाश भरून निघत नाही. तो माय आणि बाप गेल्याचा अंधार असतो. या बोडके परिवारामधून सुद्धा बाप नावाचं पात्र कायमस्वरूपी हिरावून घेऊन गेला काळ. आज सगळ्यांच्या मनाची अवस्था आहे. विजला हो नंदादीप कशी जाऊ मी मंदिरा. आदरणीय भाऊसाहेब भाऊ आणि त्यांचा संपूर्ण परिवार, त्यांचा प्रत्येकाच्या अंतःकरणाची व्यथा आहे. सावळी ग माझी आई मला किती हो प्रेम देई पण विजला हो नंदादीप कशी जाऊ मी मंदिरा. जावं लागतंय मृत्यू लोकातलं सत्य जरी असलं तरी आपल्या कुटुंबामधून आपल्या परिवारामधून बाप नावाचं अस्तित्व जाऊच नाही. ही अवस्था तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणाची आहे. आपला बाप कसाही जरी असला, उठता येत नसू द्या, चालता येत नसू द्या, कोणतंही काम स्वकर्तृत्वावरती पार पाडता येत नसू द्या, परंतु जोपर्यंत बाप नावाचं अस्तित्व कुटुंबामध्ये जिवंत आहे तोपर्यंत घराला मोठं घर पण असतं. वरून किती जरी कठोर काळजाचा आपला बाप वाटत असला तरी अंतःकरणातून नितांत प्रेम करणारं अस्तित्व म्हणजे बाप नावाचं अस्तित्व आहे. गड्या पुरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा
लागल पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला वटामधी हसू जरी कन्ना वाकला म्हणून गड्डीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड आहे गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड आहे गड्या उमगाया बापर उमगाया बापर म्हणून तेच बाप नावाचं पात्र या कुटुंबामधून कायमस्वरूपी गतप्राण झालं. पुन्हा एकदा भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. हनुमंतरायांच्या स्वरूपाने खूप गोड ज्यांनी वेशभूषा साकारली तुमच्याही पवित्र चरणाला पवित्र वंदन आणि कीर्तनाची सांगता. यानंतर ज्ञानेश्वर माऊली भजन होईल, त्याच्यानंतर जय विठ्ठल भजन होईल, त्याच्यानंतर विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांचा अभंग होईल, ज्ञानदेव तुकाराम भजन आणि कीर्तनाची सांगता होईल. अगदी 5 मिनिटाची सूचना होईल. आदरणीय वंदनीय कोण बोलणार आहे? आदरणीय बाबा चंदू पाटील, आदरणीय बाबा 2 शब्द भावना व्यक्त. नंतर आदरणीय वंदनीय साहेबराव भाऊ खालकर तेही या कीर्तनाकरता उपस्थित आहेत, तेही 2 शब्द भावना व्यक्त करतील आणि त्यानंतर कीर्तनाची सांगता होईल. तोपर्यंत कोणीही आपली पवित्र जागा सोडू नका ही पवित्र अंतकरणाने प्रत्येकाला विनंती. ज्ञानेश्वर जय विठ्ठल जय जय विठ्ठल. धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णा अवतार धरून केले त्रैलोक्य समाधी त्र्यंबक शेखरे मागे